श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलाच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची एनर्जी आपण जी चेक करणार आहे ती नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनसाठी आहे, लव्ह रिलेशनसाठी आहे. ज्यांचा आता कॉन्टॅक्ट नाहीये किंवा ते एकमेकांशी कनेक्ट नाहीयेत किंवा त्यांच्यामध्ये काही गोष्टी एकमेकांना माहीत नाहीये अशांसाठी ही एनर्जी असणार आहे. तर व्हिडिओ किंवा ही एनर्जी जी आहे ती लास्टपर्यंत बघत राहा. तुमच्या मला काल ताईंची खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या, की त्या एनर्जीवरती राशीप्रमाणे ताई सांगा. तर ठीक आहे, मी आजपासून तुम्हाला राशीप्रमाणे सांगेन. पण कसं असतं, ही जनरल असते, सगळ्यांसाठी असते. इथे राशीचा काही संबंध नसतो. तरी सुद्धा मी आजपासून राशीप्रमाणे तुम्हाला सांगत राहील. अजून दुसरं असं सांगायचं म्हटलं तर राशीप्रमाणे जर हवा असेल तर ऑलरेडी मी राशीप्रमाणे व्हिडिओ अपलोड करत आहे आणि केलेले सुद्धा आहेत. ते सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता. आणि लाईव्हमध्ये खूप छान सपोर्ट देत आहेत तुम्ही. त्यासाठी सुद्धा खूप खूप आभारी आहे तुमची मी. श्री स्वामी समर्थ. नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनसाठी नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनसाठी आता जे काय चाललेलं आहे किंवा तुम्ही ज्या प्रॉब्लेममध्ये आहे, ज्या ज्या काही गोष्टी फेस करत आहे, तर त्यासाठी आपण आताची एनर्जी बघणार आहोत. त्या गोष्टी आपण बघणार आहोत. जेणेकरून तुमच्यामध्ये कोणत्या गोष्टी घडत आहेत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. किंग ऑफ कप्स. श्री स्वामी समर्थ. बघा, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन मध्ये आहेत त्यांच्यासाठी आहे रीडिंग ही. नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन मध्ये आहेत. मग ते कोणीही असू शकतं. मॅरिड असू दे, अनमॅरिड असू दे. नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन ज्यांचे आहे, ज्यांच्या आयुष्यामध्ये आता प्रॉब्लेम सुरू आहेत, फेस करत आहेत, त्यांच्यासाठी आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा. नंतर लास्टला मी कवड्यांवरती सुद्धा व्हिडिओ घेईल. एनर्जी बघेल कोणत्या देवतेचा आशीर्वाद तुम्हाला आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. चला, बॉटम मध्ये आहे किंग ऑफ सोर्ड्स. कन्या राशीचं आहे कार्ड हे. मीन राशी, मेष, सिंह, धनु, कर्क, वृश्चिक, मीन. मीन आहे ती स्ट्रॉंग आहे जास्त. मीन खूप स्ट्रॉंग आहे. कुंभ, कुंभ, मिथुन, तुळ राशी. कन्या राशी एकदाच आलेली आहे. पण मीन राशी स्ट्रॉंग आहे. मेष, सिंह, धनु, 1, 2, 3, 4. बऱ्यापैकी सगळ्या राशी इथं आलेल्या आहेत, पण जास्त स्ट्रॉंग जी आहे ती मीन राशी आहे. पण राशीचा इथं काहीही संबंध नाहीये. फक्त आपल्याला एनर्जी मनापासून घ्यायची आहे. मनापासून आपल्याला बघायचं आहे. आपल्याला जर एनर्जी कनेक्ट झालेली असेल तर आपला पुढचा व्हिडिओ आपण बघू शकता किंवा लास्ट पर्यंत बघू शकता. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर एक बघा, फॅमिलीसाठी सुद्धा आहे. फॅमिलीमधल्या काही लोकांनी सुद्धा ह्या काही गोष्टी असतील तुमच्या आयुष्यामध्ये, तर फॅमिली कंप्लीट आहे. कुणाकुणाची पण फॅमिलीमध्ये त्रास होतो आहे किंवा बिनसलेला आहे, वाद झालेला आहे, दोघांमध्ये एकता नाहीये किंवा तुमचं वाद झाल्यामुळे तुम्ही एकमेकांशी बोलत नाहीये. अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये घडताना दिसत आहेत. दुसरी जी एनर्जी अशी आहे की दोघांमध्ये दोघांमध्ये एखाद्याचं वर्चस्व असं आहे की तुमच्यामध्ये त्या व्यक्तीशी तुमचं डील व्यवस्थित होत नाहीये किंवा प्रेमाची भाषा तुमच्यासोबत व्यवस्थित नव्हती किंवा नाहीये. त्यामुळे सुद्धा तुमचं मतभेद होत आहेत. नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन वाढत आहे आणि समोरच्या पार्टीने म्हणजे जास्त मला इंट्युशन्स अशा येत आहेत की दोघांमध्ये प्रेम तर खूप आहे, पण कसं आहे की दोघांमध्ये पहिला कॉल कोण करेल, पहिलं कोण बोलेल, पहिला कोण रिस्पॉन्स देईल, पहिलं कोण मेसेज करेल, पहिलं कोण सॉरी बोलेल, पहिलं कोण कमिटमेंट देईल, ह्या विषयापर्यंत थांबलेला आहे. प्रेम तर खूप आहे, भांडण तर झालेलं आहे, सॉरी तर दोघांना पण बोलायचं आहे आणि दोघांनाही एकमेकांशी दोघांनाही एकमेकांशिवाय राहायचं नाही. पण सॉरी कोण बोलणार अगोदर याच्यासाठी सुद्धा तुमच्यामध्ये वादविवाद असतील. वादविवाद तर नाही, पण सॉरी बोलायचं नाहीये. समोरच्यानेच मला सॉरी बोललं पाहिजे. असा काही इश्यू आहे तो आता सध्या तुमच्यामध्ये आहे. अजून असं आहे की खूप जणांच्या आयुष्यामध्ये विश्वासघात दिसतो आहे. फॅमिली संदर्भात आहे. लग्न जरी झालेलं असेल तरी तुमचा विश्वासघात झालेला आहे. विश्वासघात करून तुम्हाला नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन मध्ये सोडून गेलेली व्यक्ती दिसत आहे. तुमचा पार्टनर आहे आणि थर्ड पार्टी रिलेशनशिप मध्ये असू शकतं किंवा आई वडिलांच्या सांगण्यावरून तुमचं घर सोडून निघून गेलेलं असू शकतं किंवा अजून काही कारणं आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं स्वतःचंही असू शकतं. फायनान्शियली तुमचं नुकसान झालेलं असावं, जेणेकरून त्या कारणातून तुमचे पार्टनर तुम्हाला सोडून गेलेले असावे.
अशा काही कंडिशन सुद्धा दिसत आहेत. अजून दुसरं आहे ती कर्म आहे. कर्माचं कार्ड आलेलं आहे. कर्म फिरून तुमच्याकडे आलेलं आहे. 100% तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर दुसऱ्याला त्रास जर दिलेला असेल, तर तो त्रास तुम्हाला सुद्धा होताना दिसत आहे किंवा तुम्ही जो त्रास आता भोगलेला आहे किंवा नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन जर असेल आणि तुम्हाला खूप वेदना दिलेल्या असतील तुमच्या पार्टनरने, तर ही सेम प्रोसेस त्यांच्याही तुम्ही आता डिले म्हणजे तुम्ही तुमचा हार्ट चक्र आणि माइंड चक्र माइंडमध्ये जे विचार सुरू आहेत ते सगळं आता बॅकफायर केलेलं आहे तुम्ही. तुम्हाला आता ते सगळं विचार सोडून दिलेला आहे आणि तेच त्रास आता त्या तुमच्या पार्टीला तुमची जी पार्टनर आहे, त्या पार्टनरला व्हायला लागलेला आहे आणि नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमुळे तुम्ही आता तुमच्या आयुष्याला तुमच्या भविष्याच्या सेटलमेंट करण्यासाठी तुम्ही तयार झालेले आहात, ग्रोथ करण्यासाठी तयार झालेले आहात. पण तुमचे पार्टनर जे आता आहेत त्यांच्याकडे ती एनर्जी वळालेली आहे. त्यांना तो त्रास होत आहे. कर्माचं कार्ड आलेलं आहे. त्यामुळे कर्माचा त्रास त्यांना त्रास होत आहे, हे पण तितकंच सत्य आहे. पण असं अजून पण दिसतं आहे, की एक लहान मुलगा आहे तुम्हाला किंवा तुमच्या थर्ड पार्टी सिच्युएशन असेल, अनैतिक संबंध असतील किंवा अजून तुम्ही लग्न केलेलं नसेल, पण मॅरिड एक व्यक्ती आहे त्यांच्याशी तुमच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट आहे. त्या व्यक्तीला एक संतती असू शकते, त्यांच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट आहे. तुम्हाला लग्न सुद्धा करायचं आहे. पण नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे, वाढत आहे. तुमचा पार्टनर सपोर्ट कमिटमेंट देत नाहीये, त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स येत नाहीये. अशा सुद्धा काही केसेस आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये जास्त स्ट्रॉंग एनर्जी मीन राशीसाठी सगळ्या राशी इथं आलेल्या आहेत, पण स्ट्रॉंग आहे ती मीन राशी आहे. इतर राशीचा काही संबंध येत नाहीये. जर एनर्जी नक्कीच मॅच होत असेल, तर नक्की तुम्ही या एनर्जीची भागीदारी आहात आणि इथून पुढची एनर्जी तुम्ही बघायला घेऊ शकता किंवा बघू शकता. श्री स्वामी समर्थ. आता दुसरी जी एनर्जी आहे ती सांगू शकते, की अ, नक्कीच, की तुमच्या आयुष्यामध्ये जरी आता प्रॉब्लेम सुरू असले, प्रॉब्लेम आता खूप आहेत, क्रिटिकल आहेत. थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे किंवा तुमच्या स्वतःमुळे इम्बॅलन्स आहे किंवा तुमच्या पार्टनर तुमच्याशी बोलत नाहीये किंवा नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन सध्या तुमची सुरू असेल. पण तुम्ही त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाहीये तुम्हाला किंवा बोलू किंवा न बोलू, तुम्ही तुमच्या आयुष्यात स्ट्रगल करण्याचं ट्राय केलेलं आहे. पुढे जाऊन पुढे कुठेतरी स्थिर राहायचं हे तुम्ही डोक्यामध्ये ठेवलेलं आहे आणि भविष्यात जाऊन कधीतरी ती व्यक्ती येईल किंवा न येईल अपेक्षाच तुम्ही ठेवलेली नाहीये. कारण ज्या कारणासाठी त्या व्यक्तीने तुम्हाला सोडून दिलं, ज्या कारणासाठी तुम्हाला त्यांनी तुमच्या ज्या कारणासाठी पाठ फिरवली, त्या व्यक्तीसाठी तुमच्या आयुष्यामध्ये जागा नाहीये. ती आली काय आणि नाही आली काय ह्याचा तुम्हाला कोणताच कधीच तुम्हाला वाटलं नाहीये, की ती व्यक्ती यावी आणि माझं चांगलं होईल. त्यामुळे तुम्हाला याचं काहीच असं हे नाहीये, की ती व्यक्ती आलीच पाहिजे आणि माझ्या आयुष्यात खूप छान झालं पाहिजे. अशा सुद्धा एनर्जीज आहेत. नो कॉन्टॅक्ट जरी असेल तरी काही हरकत नाही. जे आहे ते मी स्वीकारायला तयार आहे. समंजस आहे. मी समंजस वागणार आहे. समंजस राहणार आहे. एक व्यक्ती सोडून गेली तर आयुष्य माझं थांबणार नाहीये. मला माझ्या आयुष्यात स्ट्रगल करून पुढे जायचं आहे. अशी सुद्धा एनर्जी इथं दिसत आहे. दुसरी एनर्जी आहे, की कुणाकुणाच्या आयुष्यामध्ये जस्टिस मिळालेला आहे. जस्टिस देण्यासाठी किंवा जस्टिस घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. समोरच्या पार्टीने किंवा समोरच्या व्यक्तीने तुमच्याशी कॉन्टॅक्ट करावा. ही इच्छा खूप आहे तुमच्या मनामध्ये, पण ती गोष्ट घडत नाहीये. लवकरात लवकर घडावी हे सुद्धा तुम्हाला वाटतंय. पण ते समोरची व्यक्ती जे आहे, तुमचे पार्टनर जे आहे, ते तुम्हाला रिस्पॉन्स कमी देत आहेत. कमी रिस्पॉन्स दिल्यामुळे तुम्हाला ह्या काहीच गोष्टी आहेत त्या मॅनेज व्यवस्थित होत नाहीये. थर्ड पार्टी सिच्युएशन, अनैतिक संबंध अशा काही गोष्टी आहेत त्यातून सुद्धा घडत आहे. फॅमिलीमध्ये जर असं बघायला गेलं तर फॅमिलीमध्ये सुद्धा अशाच काही गोष्टी आहेत आणि तू-तू, मी-मी हे सगळं होत असतं. पण तरीसुद्धा तुम्हाला असं वाटतंय, की समोरच्या व्यक्तीनेच माझी माफी मागितली पाहिजे. माझं काही चुकत नाहीये आणि मी माफी मागणार नाहीये. अ, भले मला त्या व्यक्तीशिवाय करमत नाहीये किंवा मला त्यांची आठवण येते किंवा त्यांच्याशी नाही बोलल्याशिवाय जमत नाहीये. पण तरीसुद्धा कुठेतरी असं वाटतं, की त्यांनीच माझ्याशी बोललं पाहिजे. अशा काही गोष्टी आहेत त्यासुद्धा तुमच्यासोबत घडत आहेत. तर आपण लास्टला कॅन्डल वरती आज एनर्जी चेक करणार आहे. लास्टमध्ये कवड्यांवरती बघून झाल्यानंतर कॅन्डल व्हिडिओ जो आहे तो सुद्धा मी अपलोड करणार आहे. यामध्येच लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. जर तुम्हाला अजून नवीन काही बघायला मिळालं, तर नक्कीच मला आवडेल. श्री स्वामी समर्थ. आता अजून एनर्जी आपण चेक करणार आहे ती अ, यानंतर ही जर एनर्जी जर 100% तुम्हाला मॅच होत असेल, तर आपण याच्यानंतर आत्ताची एनर्जी जी काय आहे ती बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.
बघा, आताची जर एनर्जी घ्यायला गेलं तरी न्याय मिळताना दिसतो आहे तुम्हाला. तुम्हाला म्हणजे कसं आहे माहिती आहे का, कोणाकोणाची अशी नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे, की त्यातून तुम्हाला आता मुक्त व्हायचं आहे, सुटायचं आहे. कोणाकोणाला असं आहे, की डिव्होर्स घ्यायचा नाहीये. तरी सुद्धा हे सगळं कोर्टापर्यंत गेलेलं आहे, कायदेशीर गोष्टींमध्ये गेलेलं आहे. तुम्हाला त्यातून बाहेर पडायचं आहे. पण काही गोष्टीमुळे तुम्हाला कसं झालेलं आहे, त्यातून बाहेर पडता येत नाहीये, न्याय मिळत नाहीये. तुम्हाला खूप मनावर दगड ठेवून तुम्ही तिथपर्यंत गेलेला आहे. पण तुमचं पार्टनर जे आहे, ते समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. त्याचं सुद्धा कुठेतरी वाईट वाटतंय. हे सुद्धा सुरू आहे तुमच्यामध्ये. नक्कीच हे सुरू आहे. अजून ज्यांच्यामध्ये हे सुरू आहे त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा, की "हो ताई, आमच्यामध्ये सुद्धा कायदेशीर गोष्टी सुरू आहेत." हे सुद्धा सांगा. पण तुम्हाला न्याय पाहिजे आहे, तुम्हाला त्या संसार पाहिजे आहे, ती व्यक्ती हवी आहे. त्या व्यक्तीसाठी तुम्ही एकांताने प्रयत्न करताय, की जे झालं ते विसरून माझा व्यक्ती, माझे पार्टनर माझ्याकडे परत यावेत. जे झालं ते एक काळ होता तो संपलेला असावा. कदाचित संपवून आपण स्वतः टाकावा आणि आयुष्याला एक नवीन सुरुवात करावी. असं तुम्हाला वाटतंय पण समोरच्या व्यक्तीला वाटत नाही. समोरचा व्यक्ती एक जिद्दीला पेटलेला आहे, की त्यांना वाटतंय, की नाहीये. मला आता थांबायचं नाहीये आणि मला या व्यक्तीशी कमिटमेंट द्यायची नाहीये आणि समजूतदारपणा तो कुठलाच दाखवायचा नाहीये. अशा सगळ्या गोष्टी आता इथे सिच्युएशन झालेली आहे आणि त्यांना साथ देणारे सुद्धा भरपूर आहेत. हे पण तितकंच सत्य आहे. आणि दुसरं असं आहे, की ड्रीम आहे कंप्लीट होत नाहीये तुमचं. स्वप्न आहे. तुम्हाला तर वाटतंय, की हे सगळं संपावं आणि आयुष्य एक नवीन सुरू व्हावं. हे होईल का? जस्टिस मिळेल का? ह्या सगळ्या नात्याला एक नवीन ग्रोथ मिळेल का? तुमच्या पार्टनरकडून कमिटमेंट येईल का? किंवा तुमच्याकडून असू दे, दोघांकडून असू दे, कुणाकडूनही मिळाली तर ठीक आहे. पण हे नक्की नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे ते थांबेल का? श्री स्वामी समर्थ. आपण बघूयात श्री स्वामी समर्थ. लव्ह रिलेशनच्या डेकमधून बघते. अपने प्रेम जीवन में पूर्तता और एकता की भावना प्राप्त करना. बरोबर आहे. जसे रीडिंग आहे तसंच कार्ड लव्ह रिलेशन थ्रू सुद्धा कार्ड तेच आलेलं आहे, की एकता असणं गरजेचं आहे, एकमत असणं गरजेचं आहे. समोरची व्यक्ती आणि तुमचं विश्वास ठाम असणं गरजेचं आहे. एकमेकात जर विश्वास नसेल किंवा एकमेकांची शांतता म्हणजे एकोपा नसेल तुमच्या मनाचा किंवा तुमच्या दोघांचे विचार एक पाहिजेत महत्त्वाचं. दोघांचे विचार एक नसतील तर काहीच गोष्टी व्यवस्थित होणार नाहीयेत किंवा काही गोष्टी व्यवस्थित घडणार नाहीयेत. जीवन में पूर्तता म्हणजे पुरेसं असं प्रेम नाहीये तुमच्या दोघांमध्ये किंवा आहे, पण ते तुम्ही करत नाहीये किंवा एकमेकांशी वाटून घेत नाहीये प्रेम. जेणेकरून तुमचा संवाद कमी असेल, तुमचं बोलणं कमी असेल किंवा तुमच्यामध्ये जे प्रेम रिलेशन अट्रॅक्शन आहे ते कुठेतरी कमी असेल. ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्यामध्ये भेदभाव किंवा लांब असं परक्या व्यक्तीसारखं बोलणं किंवा परक्या व्यक्तीसारखं राहणं अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यामध्ये घडत आहेत. रिलेशन असं असावं हे सांगण्याचा प्रयत्न आहे या डेकमधून. अजून एखादं कार्ड घेते मी, की अजून काय तुम्हाला सांगण्यासारखं आहे? संतुलित रिश्ता. एक चांगलं रिश्ता म्हणजे चांगलं नातं हवं आहे. चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये होणं गरजेचं आहे, की माध्यम से संयम और उपचार प्राप्त करना. संयम से आणि उपचार म्हणजे त्याच्यावरती चांगली क्रिया केली पाहिजे, चांगला उपचार केला पाहिजे. जसं आपण आजारी पडतो, तेव्हा आपल्याला एखाद्या डॉक्टरची गरज असते. तसंच आपल्या नात्याला सुद्धा आपल्या विश्वासाची गरज असते. अ, आपल्या विश्वासाची गरज असते. दोघांना समजून घेण्याची गरज असते. श्री स्वामी समर्थ. ह्या गोष्टी तर तुम्हाला नक्कीच करायच्या आहेत आणि बरोबर ज्या डेकमधून गोष्टी निघालेल्या आहेत, त्या नक्कीच ह्या रीडिंगला मॅच होत आहेत आणि ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. दुसरा अजून असा आहे, की तुमच्या ज्या गणपती बाप्पांचा संदेश जो आहे, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनसाठी ते आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनसाठी कोणता संदेश आहे? आंतरिक ज्ञान. येस, बरोबरच आहे. कारण तुम्हाला अंतर्ज्ञान, आत्मविश्वास, तुमचं मन, तुमचं शरीर, तुमची ऊर्जा तुम्हाला काय सांगते? तुम्हाला काय देण्याचा प्रयत्न करते? ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती विचार करायचा आहे, की बाबा हां, जग काहीही बोलू दे. मला काय वाटतंय? माझी काय भावना आहे? माझी इच्छा काय आहे? हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरतीच विचार तुम्हाला करायचा आहे. तर हा काळ कितीपर्यंत राहील? किती दिवसाचा आहे? किती दिवसात तुमच्यात रियुनियन होईल? हे आपण बघूया.
2 मंथ, 2 महिन्यात सुद्धा बदलू शकतं. जर एनर्जी तुमची चेंज झाली, चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये बदलायला लागल्या, तर नक्कीच लवकरात लवकर चेंज होईल. नेक्स्ट मंथ बघा मी सांगते महिना ते 2 महिने लागले ह्या सगळ्या गोष्टी चेंज होण्यासाठी. रियुनियन होईल, पण रियुनियन असं सांगितलं म्हणजे होणार नाही. हां, बाबा ताईंनी सांगितलं 2 महिने, चला आता 2 महिन्यांनी बघूयात. पण ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, नात्याला गरज देणे, नात्यात विश्वास असणे, नात्याला एक वळण देणे, नात्याला एक मी मगाशी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी फॉलो करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यातच तुमचं आयुष्यात चांगलं होणार आहे. नातं परत एकदा चांगलं हे बघा, कुठल्याही झाडाला पाणी घातल्याशिवाय फूल उमलत नाहीये. तसंच आहे तुमच्या नात्याला सुद्धा तुम्ही दोघांनीही एक एनर्जी चांगली दिली पाहिजे. तरच ते नातं फुलून दिसणार आहे, फुलून राहणार आहे. दोघांपैकी प्रत्येक घरात तेच असतं आणि तुमच्याही नात्यात नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन दिसत आहे, त्याचंही कारण तेच आहे. म्हणजे कोणीही कोणाला सोडून गेलेलं असं आता खूप म्हणजे कोर्टा कचेरीपर्यंत जर तुमचं काही गेलं असेल, तर ते आता होईल हे नाही. हे तुमची एनर्जी सांगू शकते किंवा तुमच्यामध्ये जे आता सिच्युएशन आहे, त्याच्यावरती सगळं डिपेंडून आहे. तुमच्या राशीवरती डिपेंडून आहे. मी आता ज्या राशी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही सुद्धा बघा. पण ही जनरल आहे, सगळ्यांसाठी आहे. कोणीही या राशीसाठी एनर्जी नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनसाठी ही एनर्जी बघू शकतं. इतकं काही नाहीये त्याच्यासाठी. आता दुसरी जर एनर्जी चेक करायची असेल तर ते कवड्यांवरून मी बघून सांगेल तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. आई देवीचा कौल काय आहे तुमच्यासाठी? तुमचं रियुनियन होईल का? तुम्हाला उजवा कौल आहे का? जर तुमचं कोर्ट कचेरीचं मॅटर सुरू असेल तर त्यातून तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसा हवा तसा न्याय मिळेल का? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आई रेणुका मातेच्या नावानं चांगलं जाण्याच्या नावानं चांगलं विजय जांभेळ. श्री स्वामी. अडथळा तर खूपच आहे. खूप म्हणजे खूप भयानक अडथळा आहे. खूप लोकांनी तुम्हाला टॉर्चर केलेलं आहे, त्रास दिलेला आहे. विश्वासघात तर अप्रतिम झालेला आहे. खूप विश्वासघात आहे. स्वतःच्या व्यक्ती जे पार्टनर तुमचे आहेत त्याच्यापेक्षा जास्त विश्वासघात तुमचा जर कोणी केला असेल, तर ज्या व्यक्तीने तुमच्या दोघांमध्ये होते त्या व्यक्तीने तुमचा विश्वासघात केलेला आहे, टॉर्चर केलेला आहे, त्रास दिलेला आहे, नातं तुटण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरं असं आहे की तुमच्या नात्याला दृष्ट लागलेली आहे. हे पण तितकंच सत्य आहे. या नात्याला दृष्ट लागलेलं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. कौल तर उजवा आहे, पण म्हणावा इतका शुभ नाहीये. पण काही गोष्टीत तुम्हाला यश मिळेल. प्रयत्न करा. प्रयत्नार्थी परमेश्वर नक्कीच तुम्हाला ज्या गोष्टीसाठी यश हवं आहे ते यश मिळेल. 100% यश मिळेल. प्रयत्न करा. या 1 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला यश मिळून जाईल. सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणे होतील. तर आता कॅन्डलवरती मी रीडिंग घेणार आहे. कॅन्डलवरती एक 5 ते 10 मिनिटं, 5च मिनिटं घेणार आहे. कारण ऑलरेडी 17-18 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. तर फक्त 5च मिनिटाचा मी व्हिडिओ घेते कॅन्डलवरती. तर श्री स्वामी समर्थ. तर हे 2 कॅन्डल आहेत. ही आहे ती ब्लॅक आहे. ब्लॅक मॅजिक सारखी आहे. तुमच्यावर जर ब्लॅक मॅजिक असेल, कोणत्या गोष्टीकडून कोणत्या गोष्टीची ब्लॅक मॅजिक असेल तुम्हाला तुमच्यावरती, तर हे आहे. आणि हे रेड आहे जे प्रेम, जिव्हाळा, नाती, संबंध, शक्ती, विरोध ज्या गोष्टीचा होईल किंवा एखादं प्रेम असतं, धोका, उत्सव, साहस, धाडशीपणा ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जर हव्या असतील किंवा तुमच्या आयुष्यात घडत असतील, तर त्याची एनर्जी ही दर्शवणार आहे. मग तुम्हाला कोणत्या गोष्टी आकर्षित वाटत आहेत, की तुम्हाला वाटतंय की तुमच्यावरती ब्लॅक मॅजिक झालेलं आहे. तर नक्की हा व्हिडिओ बघा. ही एनर्जी बघा तुम्ही. आणि जर त्यांना असं वाटतं की माझं असं काही नाही नॅचरली आहे. जस्ट आत्ताच आम्ही बोलत नाहीये किंवा नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आमच्या आत्ताची आहे. तर त्यांनी रेड कलरची जी कॅन्डल आहे त्याची एनर्जी बघून घ्या. जर वाटतंय की तुम्हाला दोन्हीही आम्ही एनर्जीज बघणार आहोत, तर दोन्हीही एनर्जीज बघा. श्री स्वामी समर्थ. ब्लॅक मॅजिक खूप स्ट्राँग दिसतंय. खूप जणांना. खूप जणांना स्ट्राँग आहे हे ब्लॅक मॅजिक आणि जवळच्या लोकांनीच केलेलं आहे हे. जवळचे लोकं तुमचे विश्वासघात करत आहेत. दुरावा निर्माण केलेला आहे दोघांमध्ये. तुमचं अस्तित्व नाहीसं करायचं आहे. दोघांमधल्या काही गोष्टी नकोशा झालेल्या आहेत. येस. खूप जणांचं असं आहे की जवळ-जवळ ह्या गोष्टीला 5 वर्ष तरी झालं असावं, 7 वर्ष झालेलं असावं. साखळी आहे. याच्यात एकच व्यक्ती नाहीये. ब्लॅक मॅजिक जर तुम्हाला झालंय असं वाटत असेल, तर नक्कीच की यामध्ये अजून दोघं-तिघं जरी दोघं तरी आहेत. जसे थर्ड पार्टी रिलेशन जर आहे, तर हे थर्ड पार्टी रिलेशन ज्यांनी केलेलं आहे त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला झालेलं आहे.
हे पण तितकंच सत्य आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यात जर असेल, तुमचा व्यक्ती नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असेल आणि हे त्यांच्याकडून झालेलं आहे. हे नक्कीच की हे बघा, तेच दिसतं आहे. विस्कटलंय पूर्ण तुमचं आयुष्य. स्थिर झालंय सगळं. नाहीच करून ठेवलंय सगळ्या गोष्टी. बघा, विश्वासघात तर अप्रतिम केलेला आहे. विश्वासघात स्ट्रॉंग दिसतो आहे, की विश्वासघात केलेला आहे. लोकांनी केलेला नाहीये. ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला ना, त्याच व्यक्तीने तुम्हाला फसवलंय आणि त्याच व्यक्तीने फसवलेलं आहे तुम्हाला. नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आता आहे, पण ती परत येईल का? परत येईल का ती व्यक्ती? आता खूप चिघळलेलं दिसतंय. फाटे फुटलीत खूप. दुसऱ्या लोकांनी ह्यात एंट्री केलेली आहे. दुसरी लोकं आता तोंड खुपसायला बघत आहेत. दुसरी लोकं तुम्हाला ह्यात खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्लॅक मॅजिक तर आहेच आहे. पण ह्या थर्ड पार्टी सिच्युएशन आहे त्यांच्याकडून आहे. हे रिमूव्ह होईल का? श्री स्वामी समर्थ. हे रिमूव्ह होईल का? हे रिमूव्ह होईल का? हे रिमूव्ह होईल का? श्री स्वामी समर्थ. हे रिमूव्ह होईल का? बघा, रिमूव्ह होईल. पण कसं आहे माहिती का? काही गोष्टींचा जर जास्त दिवस जर झाला असेल, तर होणार नाहीये. आणि जर आता लगेच लगेच झालेलं असेल, तर ते निघेल. ऊर्जा खूप स्ट्राँग आहे. खूप असं निगेटिव्ह गोष्टी आहेत. निगेटिव्ह गोष्टीतून तुम्हाला केलेलं आहे. खूप स्ट्राँग एनर्जी आहे. निगेटिव्ह ब्लॅक मॅजिक खूप स्ट्राँग केलेलं आहे. खूप जणांनी आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. ह्या ब्लॅक मॅजिकच्या याच्यातून. खूप जणांना घेरा घेतलेला आहे. निघणार आहेत खूप जण ह्यातून बाहेर निघतील. तुम्ही जर सगळ्या ब्लॅक मॅजिकसाठी जर बघत असाल, तर नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल होताना दिसेल. नक्कीच ती एनर्जी बॅकफायर होईल. श्री स्वामी समर्थ. आई रेणुका मातेच्या नावाने चालू. ती व्यक्ती जर थर्ड पार्टी सिच्युएशन जर असेल तुमच्यामध्ये, बघा वीजच सुद्धा नाहीये. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये ब्लॅक मॅजिक सुरू आहे. ते कुठेतरी जाऊन रिमूव्ह होऊ दे. त्यांची काही चूक नसताना त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही चाललेलं आहे, ते कुठेतरी बॅकफायर होऊ दे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आता एनर्जी आपण बघूया प्रेम, नाती, जिव्हाळा, संबंध हे तुमचं कसं असणार आहे. कारण ऑलरेडी तर तुमच्यावर ब्लॅक मॅजिक आहे. खूप जणांचं 7 ते 8 वर्ष, 5 वर्ष असं आहे. आणि लवकरात लवकर ज्यांचं आहे किंवा लगेच आता नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आत्ताची जस्टची आहे. कमीत कमी ह्या वर्षात 2 वर्षातली किंवा ह्या वर्षातली ह्या कालावधी 2025 सालामध्ये जर असेल, तर ती लवकरात लवकर रिमूव्ह होऊन जाईल. खूप दिवसाची असेल तर ती होणार नाहीये. ते खूप डीपली जाऊन तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप जणांनी आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. असे सिच्युएशन सुद्धा तुमचे आहे. आता याच्यावरती सुद्धा बघूयात की तुमची एनर्जी काय दिसत आहे. प्रेम, जिव्हाळा, नातेसंबंध, धाडस, अजून भविष्यात जाऊन तुमच्या आयुष्यात नवीन काही होईल का? नवीन काही करता येईल का? श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी प्रे करायचं आहे आपल्या परमेश्वराला, आपल्या स्वामींचं नाव घ्यायचं आहे. ज्यांना आपल्याला वाटतंय की स्वामी समर्थ आहेत आपल्या सोबत आणि हे कार्य बघत आहेत आणि स्वामींना हे पटतंय किंवा आपलं प्रेम, नाती, जिव्हाळा, संबंध, धाडस, एक बुद्धी, एक तेजस्वी स्वभाव आपल्यामध्ये यावा असं वाटत असेल, तर नक्कीच याच्यामध्ये उज्ज्वल तेज निर्माण झालेलं आहे. स्वामींची खूप सारी जण भक्ती करत आहेत. स्वामींनी त्यांना तारलेलं आहे. स्वामींच्यावर तुमचा पूर्ण श्रद्धा आहे, विश्वास आहे. स्वामींनी खूप जवळून तुम्हाला बघितलेलं आहे. दुसरं कुणी बघितलेलं नाही, पण स्वामींनी तुम्हाला बघितलेलं आहे खूप जवळून. ज्या गुरूंना तुम्ही मानताय, त्या गुरूंनी तुम्हाला जवळून बघितलेलं आहे. त्यांचं प्रेम दुसऱ्याचं प्रेम असो किंवा नसो, पण स्वामींचं प्रेम खूप अप्रतिम आहे तुमच्यासमोर, तुमच्यासोबत, तुमच्यावरती. तुमचं पूर्ण इंट्युशन्स स्वामींना येतात आणि तुम्ही जे जिवंत आहे ते स्वामींच्या भरोश्यावर जिवंत आहात. दुसरं कशाच्या भरोश्यावर जिवंत नाहीये. आयुष्य हे खूप हो का, इथंच हे झालेलं आहे, थांबलंय सगळं. पण स्वामींच्या ह्याच्यावरती तुम्ही जिवंत आहे. स्वामींनी तुम्हाला तारलेलं आहे. प्रेम, जिव्हाळा, नाती,
सगळं आयुष्यात तुमच्या जरी दिखाव्याचं असलं तरी खरं सत्यतेचं प्रेम तुमचं आहे ते ज्या गुरुला तुम्ही मानता त्या गुरुचं प्रेम तुमच्यावर आहे. मनापासून आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी. बघा सध्या तर विश्वासघातकी लोक तुमच्या सोबत आहेत. असून नसल्यासारखे सगळे आहेत. काही त्यांचा उपयोग नाहीये. फक्त फक्त एक मर्जी राखायची किंवा एखादं बोलायचं म्हणून तुमच्याशी बोलत आहे. स्वामींची भक्ती तुम्ही चांगल्या पद्धतीने करता. ही ब्लॅक मॅजिक आहे त्यामुळे तुम्हाला रिझल्ट पटकन पटकन येत नाहीये. हवा तेवढा रिझल्ट तुम्हाला मिळत नाहीये. श्री स्वामी समर्थ. आयुष्यात एक घर करून ठेवलंय तुमच्या निगेटिव्ह गोष्टीचं, निगेटिव्ह विचारांचं. ह्या सगळ्या गोष्टींचं दुःख खूप आहे तुमच्या मनात. पण ते कुठं शेअर करायचं, कुणाला सांगायचं, हे सगळं तुमच्या मनात कोडं होतं. कधी-कधी तुम्ही स्वामींसमोर रडता सुद्धा. अक्कलकोटला सुद्धा कोण-कोण जात आहे. अजून कोणत्या देवाची तुम्ही भक्ती करत असाल तर त्या देवाला सुद्धा तुम्ही जाताय. कधी-कधी तुमचा एखाद्यावर विश्वास ठेवताय आणि तो विश्वास पटकन नाहीसा होतोय किंवा तो व्यक्ती तुम्हाला फसवतोय. कोणत्याही गोष्टीतून तुम्हाला फसवतोय. तुमचा गैरफायदा घेतोय. श्री स्वामी समर्थ. जिंकणार आहे तुम्ही ही लढाई. धाडस भले जरी तुमच्या आयुष्यामध्ये जी व्यक्ती जी आहे, ती व्यक्ती व्यक्ती मिळो किंवा न मिळो, पण तुमची लढाई तुम्ही जिंकताना दिसताय. प्रेम किंवा स्वामींच्या भरोश्यावर किंवा ज्या गुरूला तुम्ही मानताय, ज्या गुरु तुमच्या सोबत आहेत, त्या गुरूंच्या सपोर्टमुळे ते गुरु तुम्हाला ह्यातून बाहेर काढताना दिसतायत. 8 नंबरचा आकडा तुम्हाला लकी आहे. 8 नंबर आहे, 4 नंबर आहे. 4 नंबर स्वामींचा आहे, 11 नंबर आहे. शून्यापासून परत एकदा सुरुवात होते आहे तुमची. सगळं संपून परत एकदा स्थिर झालंय. आत्ताच चालू मध्ये पैशाचं देणं-घेणं सुद्धा खूप वाढलंय. टेन्शन खूप आहे, डिप्रेशन खूप आहे. पण लवकर यातून सुद्धा तुम्ही बाहेर पडताना दिसताय. ओके. सत्याचा विजय होत असतो तसंच आहे तुमचं तुमचं जे धाडस आहे, तुम्ही जे नेतृत्व करत आहे. बघा हे लगेच विझलं. हे विझत नव्हतं मगाशी. आणि हे जरा ब्लॅक मॅजिक जरा स्ट्रॉंग आहे तुमच्यावरती. हे जे आहे ते शांततेनं चाललेलं आहे. तुमचं संयमाने चाललेलं आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. जे चाललंय ते चांगलं आहे, व्यवस्थित आहे. तुम्ही प्रयत्न चांगला करताय आणि कसं आहे माहिती आहे का, स्वतःला तुम्ही मेंटेन खूप छान केलेलं आहे. इतकं ब्लॅक मॅजिक असून सुद्धा स्वतःला सावरलेलं खूप छान आहे. पण वाईट मनात विचार आणू नका, वाईट गोष्टींवर विचार करू नका. नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी येतील. कारण ज्या देवाचा हात तुम्ही धरलाय त्या देवाने तुम्हाला असं ओढून खेचून धरले. खूपदा जरी तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न केला तर ते होत नाही. कारण याचा हेच आहे की स्वामींना वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी मी स्वतः आणणार आहे. मी तुझी आई होणार आहे. आई आहे मी तुझी. आई, वडील सगळी भाऊ-बहीण जे आहे ते मी आहे. माझ्याशी शेअर कर. अक्कलकोटला जात असाल खूप जण ते सुद्धा दिसत आहे. आणि लवकरच तुमच्या आयुष्यात चेंज होईल. श्री स्वामी समर्थ. एनर्जी कशी वाटली हे सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.